नव्हे जगातील सर्वात मोठं असलेलं भारतीय मजदूर संघटन, या संघटनेला ॲफिलिएटेड असणारं आमचं महाराष्ट्र वीज कामगार महासंघ या वीज उद्योगातील, महाराष्ट्रातील वीज उद्योगातील एक नंबरचं संघटन आहे। आणि आज परभणी येथे या परभणी सर्कलचा मेळावा होत असताना या मेळाव्यामध्ये येणारे जे काही आव्हानं आहेत वीज उद्योगासमोर, त्या आव्हानाला तोंड देण्यासाठी कार्यकर्त्यांनी, सभासदांनी सजग राहिलं पाहिजे, उभं राहिलं पाहिजे। संघर्ष जो येणारा काळ संघर्षमय आहे, त्या संघर्षाला तोंड देण्यासाठी तयारी ठेवली पाहिजे, असं सुद्धा या सर्कलच्या मेळाव्यामध्ये आमचं या ठिकाणी चर्चा झाली आहे। सोबतच भारतीय मजदूर संघाचं 17वं वर्ष चालू आहे आणि या 17व्या वर्षामध्ये भारतीय मजदूर संघाचा प्रचार प्रसार शेवटच्या टोकापर्यंत, गावखेड्यापर्यंत व्हावा आणि सर्वांनी म्हणजे आपला जो मजदूर आहे या देशामध्ये, जो काही त्याच्या शेवटच्या कणापर्यंत असंघटित कामगारापर्यंत पोहोचावं, असा सुद्धा संदेश या मेळाव्यामधनं या ठिकाणी दिलेला आहे। आमचे भारतीय मजदूर संघाला आपल्याकडे असलेली वीज उद्योगामध्ये महाराष्ट्र वीज कामगार महासंघ, कंत्राटी कामगार संघ आणि ज्येष्ठ नागरिक संघ अशा 3 संघटना या वीज उद्योगामध्ये काम करतात। देशात म्हणजे वीज उद्योगामधलं एक नंबरचं संघटन आहे। प्रत्येक जे काही धोरणात्मक निर्णय, त्या धोरणात्मक निर्णयामध्ये महत्त्वाचा वाटा कामगार महासंघाचा असतो। पण येणारे जे काही आता खाजगीकरणाचे आव्हान आहे, स्मार्ट मीटर असेल, खाजगीकरण असेल, त्यांना तोंड देण्यासाठी महाराष्ट्र वीज कामगार महासंघ निश्चितपणे या ठिकाणी सगळ्यात पुढे उभा राहणार आहे। परंतु हे सगळं होत असताना, परिवर्तन होत असताना जे काही आधुनिक टेक्नॉलॉजी आहे याला कुठेही विरोध आम्ही करू शकणार नाही, कारण आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर हा दिवसेंदिवस सगळ्या उद्योगामध्ये वाढतोय आणि स्मार्ट मीटरच्या माध्यमातून जर तो योग घातला असेल तर त्याला आम्ही विरोध करणार नाही। परंतु त्या माध्यमातून जर काही खाजगीकरणाचा डाव सरकारचा असेल, अदानीच्या माध्यमातून त्या ठिकाणी कोणी उभं राहणार असेल, त्याला मात्र महाराष्ट्र वीज कामगार महासंघ विरोध करेल, एवढंच या निमित्ताने।